नमस्कार. आज शुभांगी क्रिएशनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज 15 ऑगस्ट आहे, त्यानिमित्ताने ना आपण एक स्पेशल मिठाई बनवणार आहोत. 15 ऑगस्टच्या निमित्ताने कलर आपले आवडीचे कलर वापरून आणि कलाकंद मिठाई बनवायची आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये प्रभात फेरी मिठाई असं सगळं बनवणार आहे. हे बघा, हे अर्धा लिटर दूध मी अगोदरच गरम करत ठेवलं आहे कढईमध्ये. आणि आता ते आपण हे बघा, हे केशर आहे, कारण केशरी रंग आपल्याला पाहिजे ना, मग केशर आहे. बघा, हा केशर आहे. त्याच्यामध्ये आता हे दूध आपण ओतूया गरम गरम आणि थोडा वेळ ठेवूया. असंच ठेवूया. आणि या दुधामध्ये आता साखर टाकूया. आणि आता हे 1 किलो पनीर आहे. आता हे हाताने कुस्करून घेऊया आपण. हे बघा, हे असं हे सगळं पनीर आपण कुस्करून पहिलं घेऊया आणि मग त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकूया, कारण त्याच्यामध्ये असे मिठाईमध्ये कणे कणे आल्या पाहिजेत ना, म्हणून हे पूर्णच हे करून घ्यायचं. आणि झटपट होईल, कारण का दूध पण मी आता उकळायला ठेवलं आहे. जास्ती वेळ लागणार नाही मिठाई बनवायला. असं सुटं सुटं करून घ्यायचं. आणि आपल्याला याचे आता 3 भाग करायचे आहेत. 3 कलरसाठी 3 भाग करायचे आहेत. पण एकत्र साखर वगैरे टाकून पहिलं घ्यायचं आणि नंतर मग 3 भांड्यांमध्ये काढून घेऊया आपण, म्हणजे 3 कलरमध्ये मिठाई होईल. आता हे कुस्करून झाले. आता ही मिल्क पावडर पण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. आणि आता या उकळत्या दुधामध्ये आपण टाकूया. आता ते मिक्स केलंय ते. त्याच्यामध्ये टाकूया. आता हे एकजीव करून घेऊया असंच ढवळून. आणि नंतर आता वेलची जायफळ टाकूया. 1-2 मिनटं मिक्स झालं की वेलची जायफळ टाकूया. आता याच्यामध्ये आपण हे कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये मिक्स केलं आहे ते ओतूया. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे आणि ते टाकलं आहे. त्याच्याबरोबर आता वेलची जायफळ हे पण टाकूया. हे जरा जास्ती टाकायचं, म्हणजे चांगली टेस्टला चांगली लागते ना वेलची वगैरे ते. आता सगळं पुन्हा एकजीव करून घेऊया. आता हे बघा, हे आता पूर्ण तयार झालं आहे असं ना. आता मी दुसऱ्या 2 बाउलमध्ये काढून घेतलं आहे, कारण आपल्याला 3 भाग करायचे त्याचे. आणि 1 भागमध्ये आता बघा, हे केशर आहे ना, हे आपण टाकूया केशरी कलरसाठी. आता मिक्स करून घेऊया सगळा कलर. मस्त कलर आला. असं पूर्ण मिक्स करून घेऊया आपण आता.
हे बघा, हे आता पूर्ण सुकलं आहे. आता हे ह्या बाउलमध्ये काढून घेते. मग त्याच्यातच आपल्याला ग्रीन कलर पण टाकायला होईल. त्या कढईमध्ये आता आपण याच कढईमध्ये दुसरा भाग घेतला. आता हा हिरवा कलर आहे ना, फूड कलर आहे, दुधामध्ये मिक्स केला आहे आणि हा टाकूया आता. आता हा पण आता 1-2 मिनिटं गरम करून घेऊया. बाहेर भरपूर पाऊस पडतोय. व्हिडिओमध्ये का त्यांच्यात ऐकायला येईल नंतर तुम्हाला. 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर झेंडावंदन झालं आणि नंतर भरपूर पाऊस लागला आज. आता हे बघा, 3 बाउलमध्ये 3 प्रकार काढून घेतलेले, 3 कलर. आता एक एक थर आपण लावूया त्याच्यामध्ये. हे बघा, हे कलर बघा, हे बघा, हे आपले 3 कलर आता तयार झाले. आता थर लावून घेऊया. या बघा, या बॉक्समध्ये ना, मिठाईच्या बॉक्समध्ये आपण बटर पेपर खाली लावून घेतला आहे. आता ह्याच्यामध्ये पहिला हा हिरवा कलर टाकूया आणि पसरवून घेऊया रुंद करून. आता इथे ना हा सफेद कलर टाकून घेऊया. हे हिरवा पसरवून झालाय. तर हा सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेऊया असा सफेद कलर पण. बघा, हे मस्तपैकी पसरवून घेतलंय सफेद कलर पण. आता हा केशरी कलर पसरवून घेऊया सगळीकडे. आता हे बघा, हे मस्त अगदी व्यवस्थित करून घेतलंय. त्याच्यावर हा सिल्वर पेपर टाकून घेऊया. सगळीकडे पसरवून घेऊया. अजून एक लावूया. मस्त सगळीकडे लागला व्यवस्थित. आता गुलाबाच्या पाकळ्या टाकूया त्याच्यावर. बघा कशी दिसते मिठाई, मस्त झाली ना, कलाकंद मिठाई.
1 नंबर का 2 नंबर ते कमेंटमध्ये नक्की कळवा, विसरू नको. आता ही बघा, ही अशीच आता बॉक्समध्ये आपण बंद करूया आणि मस्त एकदम थंड होईपर्यंत 1-2 तासासाठी ठेवूया. तुमचा फ्रीज किती थंड आहे त्याच्यावर ते अवलंबून असेल. पूर्ण थंड होऊ द्या, एक सेट होईल म्हणजे व्यवस्थित ती. चला आता असाच फ्रीजमध्ये ठेवूया आपण बॉक्स. आता बॉक्स ओपन करूया, आता कापून घेऊया. हे खायला सुरुवात करा आणि मला सांगा कसं झालंय ते. स्नेहल खा. खूप छान झालं, मी खाल्लं. खाल्लं ना? तुम्ही बोलायचं आधी मी खाल्लं. मस्त आलंय. आवडलं का? मस्त ना, खरंच खूप छान आहे आणि तुम्ही नक्कीच ट्राय करा ही रेसिपी. काकीने खूप छान बनवलेली आहे. आणि कलर पण छान आहे. तिरंगा आज फिल्म आहे ना, म्हणजे 15 ऑगस्ट आणि तिरंगा कॉम्बिनेशन जुळून आलेलं आहे आणि खरोखर टेस्टी आहे. राज मस्त, एक नंबर. 1 नंबर ना? तुमचा किती नंबर? 1च ना? मी खायचंच काम करतो. आणि आता पुढची व्हिडिओ आपली प्रभात फेरी, 15 ऑगस्टची प्रभात फेरी. मीराला पण खूप आवडली. 15 ऑगस्ट 2025ची प्रभात फेरी आता पुढे बघूया. चला, मीराला पण आवडलं. छान झालं. थँक्यू. काय चप्पल नाही घातली बघ. आता बोल. हो बरोबर. हो चेतन. हाँ सर.